श्री साईबाबा संस्थान शिर्डी यांनी नगरपंचायतीला स्वच्छतेसाठी दिलेल्या दरमहा रुपये 42,51,999 रुपयांमध्ये शिर्डी नगरपंचायतीने केलेल्या आर्थिक अफरातफरीबाबत चौकशी व्हावी, कारण हा पैसा श्री साईबाबांच्या झोळीतील आहे, असे माजी नगराध्यक्षा अनिताताई जगताप, कमलाकर कोते, सचिन कोते, संजय शिंदे, विजय जगताप, नितीन अशोक कोते, अक्षय तळेकर, निलेश कोते, गणेश कोनकर, प्रकाश बनकर, किरण माळी, समीर शेख, प्रसाद पाटील यांनी केले आहे। जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे, नामदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साईबाबा संस्थान उपविभागीय अधिकारी तहसीलदार राहता, नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक तसेच मुख्याधिकारी शिर्डी यांना या संबंधित पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे। शिर्डीच्या अनेक भागात नागरी वसाहतीत नागरिकांच्या कचऱ्याच्या तक्रारी आहेत। त्या संबंधी नागरिक तक्रारी करतात, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, असे अनेक नागरिकांनी तक्रारी दिलेल्या आहेत। मग नेमका पैसा स्वच्छता करण्यासाठी कसा खर्च होतो याची चर्चा आता शिर्डीत होत आहे। अशा आरोग्य दैवताच्या पैशाचा भ्रष्टाचार हा नगरपालिकेच्या माध्यमातून होत असेल तर आपल्या काय भावना आहे? मुळातच आपण सर्व साईबाबांना अतिशय एका श्रद्धास्थानी मानत असतो आणि या बाबांच्या पैशाचा जर गैरवापर होत असेल तर निश्चितच शिर्डीसह शिर्डीचे जे भाविक आहेत किंवा जे बाबांच्या पेटीमध्ये श्रद्धेपोटी जे पैसे टाकत असतात त्यांना ही जर गोष्ट कळाली तर निश्चितच त्यांच्या मनाला खूप खेद होईल। आज महाविकास आघाडीच्या निमित्ताने आज आम्ही जो शिर्डी नगरपंचायतीमध्ये जो स्वच्छता कराच्या नावाखाली जो अफरातफरीचा प्रकार चालू आहे त्याच्याविषयी आवाज उठवण्यासाठी व मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी हजर होतो। त्या आज नेहमीप्रमाणे मुख्याधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन पुन्हा एकदा हे सिद्ध केलं आहे की निश्चितच बाबांच्याकडून जो साईबाबा संस्थानकडून स्वच्छतेचा कर जो 40 लाखाचा येतो त्यामध्ये निश्चितच मोठ्या प्रमाणात अफरातफर आहे। आज आम्हाला या ठिकाणी खरं वाईट वाटतं। आज आम्ही एक शिर्डी ग्रामस्थ आहोत किंवा एक बाबांचे परम भक्त म्हणून आज आम्ही या ठिकाणी आहोत। आज आम्ही काय किंवा तुम्ही काय, आज आपण या ठिकाणी नगरपंचायतीच्या बाबतीत पैसा खाणं हा गाऊन आहे, परंतु साईबाबांचा पैसा खाणं हे निश्चितच चुकीचं आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं। साईबाबा संस्थांचा आपण स्वच्छताच्या कराच्या एवढे मोठे जर पैसे घेत असाल आणि हा पैशाचा विनियोग जर चांगल्या प्रकारे होत असेल तर निश्चितच शिर्डीकर म्हणून आवाज उठवणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे असं हे आम्हाला कळतं। म्हणून आज आम्ही मुख्याधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। निवेदनाच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी जाणार आहोत। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना आम्ही संपर्क साधलेला आहे। अजितदादा पवारांच्या शिवे सहायकांशी या ठिकाणी संपर्क साधलेला आहे। निश्चितच एक चांगल्या प्रकारची चौकशी या निमित्तानं होणार आहे। आम्हाला असं वाटत नाही की या निमित्तानं शिर्डीची किंवा शिर्डी नगर पंचायतीची बदनामी व्हावी, परंतु जर मुख्याधिकारी म्हणा किंवा मुख्याधिकाऱ्यांच्या आडून जर कुणी पैसे खात असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे। शिर्डीकरांना या निमित्ताने नक्की कळायला पाहिजे की साईबाबांचा पैसा हा कोण खातं। याचमुळे आमची ही पोटतिडकीची मागणी आहे असं आम्हाला वाटतं। असं म्हणून आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहोत। नेमकी आता दानरूपी आलेल्या पैशाचा जर भ्रष्टाचार जर होत असेल तर साईभक्त दान तरी कशी टाकली? दादा इकडे मुळातच साईबाबा संस्थान हे 40 लाख रुपये दर महिन्याला शिर्डी नगरपालिकेला स्वच्छतेच्या कराच्या माध्यमातून देत असतं। हा जो पैसा आहे साईबाबा संस्थानचा पण नाही, हा पैसा आहे साई भक्तांनी टाकलेला 1-1 रुपयाचा। म्हणजे साईबाबाच्या पेटीमध्ये जो भक्त पैसे टाकतो ते पैशाचा विनियोग जर चांगल्या प्रकारे होत नसेल किंवा योग्य प्रकारे होत नसेल तर निश्चितच शिर्डीकरांच्या बाबतीत ही अतिशय चुकीची घटना असं म्हणावं लागेल। कारण इतिहासामध्ये जर असं जर पहिल्यांदा घडत असेल की साईबाबांचा पैसा हा योग्य जात नसेल किंवा त्या बाबतीत कुणी काही अफरातफरी करत असेल तर मुळातच ही चुकीची आहे। याच्यामुळे संपूर्ण शिर्डीकर आमच्याबरोबर अतिशय खंबीरपणे उभे आहेत, कारण बाबांच्या पैशाचा विनियोग हा चांगल्या प्रकारे झाला पाहिजे। हा साईबाबा संस्थांचा पण पैसा नाही, हा दानरूपी पेटीमध्ये टाकलेला साई भक्तांचा पैसा आहे, त्याचा विनियोग निश्चितपणे झाला पाहिजे अशीच आमची या ठिकाणी धारणा आहे। आणि मुळातच साईबाबा संस्थान जे 40 लाख रुपये देतं त्यामध्ये एक बीबीजीला जे टेंडर दिलेलं आहे त्या टेंडरमध्ये कर्मचाऱ्यांचा 15,600 काहीतरी पैसे द्यायला पाहिजे, परंतु मुळातच त्यांच्या खात्यामध्ये 9,000 रुपये जातात। म्हणजे एका कर्मचाऱ्यामागे जवळपास 6,000 रुपयाचे अफरातफर आहे। असे 157 कर्मचारी आहेत, म्हणजे अतिशय मोठा आकडा आहे। आणि
निश्चितच मनाला अतिशय वाईट वाटतं की साईबाबांच्या दिलेल्या या पैशाचा विनियोग शिर्डी नगरपंचायत व्यवस्थित करत नाही। याला जबाबदार नगराध्यक्ष आहेत का, मुख्य अधिकारी आहेत का, आरोग्य सभापती आहेत का, काही नगरसेवक आहेत? मुळातच 3 वर्षापासून साईबाबा संस्थान आज नगरपंचायतीला स्वच्छता कर रूपाने पैसे देत आहे। असं असताना जर याचा विनियोग होत नसेल तर निश्चितच याची जबाबदारी सर्व पदाधिकाऱ्यांची आहे असं मला वाटतं। कारण सर्व पदाधिकारी हे आपण सर्व साई भक्तांना किंवा साई बाबांना आज आपण या ठिकाणी आराध्य दैवत मानतो, आपलं ते श्रद्धास्थान आहे। असं श्रद्धास्थान असताना आपण जर साईबाबांच्या पैशाचा विनियोग नीट होत नसेल तर निश्चित प्रकारे आणि न घाबरता आवाज उठवला पाहिजे असं आम्ही या मताचे आहे। म्हणून महाविकास आघाडीच्या निमित्तानं आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, नेमकी काय तो प्रकार आहे? शिर्डी नगरपंचायतीला साईबाबा संस्थांच्या वतीने शिर्डीमध्ये जो साई भक्त येतो त्यामधून हॉटेल असतील, दुकानदार असतील, यामधून जो कचरा निर्माण होतो, या कचऱ्याची स्वच्छता करण्यासाठी शिर्डी शहराची स्वच्छता करण्यासाठी साईबाबा संस्थांकडून 42,51,999 रुपये ही गेल्या 3 वर्षापासून देण्यात येतात। या अनुदानामधून शिर्डी शहराची संपूर्ण शहराची स्वच्छता करणं अपेक्षित आहे। त्यामध्ये प्रथमतः तुम्हाला एक उदाहरण देतो की 14,700 रुपये एका कर्मचाऱ्याला पगार मिळणं अपेक्षित आहे। त्याच्यामध्ये त्याचे सर्व कटिंग्स आले, सगळं करून त्याला 14,700 रुपये मिळणं आवश्यक आहे। परंतु आता सध्या त्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर फक्त 9,300 9,700 या प्रमाणात पैसे जमा केले जातात। त्याचबरोबर गेल्या 2 महिन्यापासून लॉकडाऊन असल्यामुळे 16 मार्च रोजी शिर्डी साईबाबा मंदिर बंद झालं। त्यानंतर शिर्डी शहरामध्ये एकही साई भक्त नाही। एकही साई भक्त नसल्यामुळे सर्व हॉटेल इंडस्ट्री बंद आहे, रेस्टॉरंट बंद आहेत, दुकानदार बंद आहेत। त्यामुळे कचरा होण्याचा प्रश्न नाही। जर कचरा होत नाही तर हे 42,51,000 42,51,000 हे 2 महिन्याचे नगरपालिकेने कशाच्या आधारावर साईबाबा संस्थांकडून स्वीकारले? जर त्यांनी हे पैसे स्वीकारले असतील, याचा वापर झाला नसेल, हे सर्व पैसे त्यांनी साईबाबा संस्थांना परत केले पाहिजे। कारण की साईबाबा संस्थांमध्ये जो पैसा येतो, गोर गरीब श्रीमंत सर्व साई भक्त आपल्या मेहनतीचा 1-1 रुपया साईबाबांच्या पिढीत टाकतात आणि ह्या पैशामधून शिर्डी शहराची स्वच्छता होती, विकास काम होतात। त्याच्यामध्ये हा जो गैरप्रकार शिर्डी नगरपंचायतीकडून सुरू आहे त्याविरोधात आज आम्ही शिर्डी महाविकास आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन दिलं। हे निवेदन देत असताना शिर्डी नगरपालिके सत्ताधारी गटाचे सर्व नेते सुद्धा उपस्थित होते आणि त्यांच्या समोर मुख्याधिकारी साहेबांना आम्ही प्रश्न विचारला की आपण हे 42,51,000 रुपये 2 महिन्याचे परत करणार आहोत का? तर त्यांनी त्यांच्या चर्चेमध्ये असं सांगितलं की आम्ही 2 महिन्याचे पैसे वापरले आहे, आम्ही पूर्ण क्षमतेने साफसफाई केली आहे आम्ही, आणि सत्ताधारी गटाच्या लोकांचाही त्याला आक्षेप आहे। वारंवार नगरपालिकेच्या सभागृहामध्ये सत्ताधारी नगरसेवकांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे की तुम्ही बीव्हीजीचं गेल्या 3 वर्षाचा हिशोब आम्हाला दाखवा, आणि तो आम्हाला दाखवला जात नाही असा त्यांनी आजही आक्षेप घेतला। त्यांनी यापूर्वी लिखित तक्रारी केल्या। शिवसेनेच्या नगरसेविका व माजी नगराध्यक्ष अनिता जगताप यांनी या संदर्भात तक्रार केली। त्याबरोबर त्यांचे सहकारी जे नगरसेवक आहेत सत्ताधारी गटामधले त्या लोकांनी सुद्धा याला आक्षेप घेतला की हे जे टेंडर आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ होत आहे आणि तो सभागृहाच्या समोर, नगरसेवकांच्या समोर, नागरिकांच्या समोर ठेवण्यात यावा। आजही आम्ही ती मागणी माननीय मुख्याधिकारी साहेबांना केली की आपण हा विषय समोर आणावा। मी यामध्ये एकदम अतिशय गांभीर्याने सांगतो की सत्ताधारी गटाच्या अनेक नगरसेवकांचं म्हणणं आहे की यामध्ये जो मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत आहे आणि त्यामध्ये जे लाखो रुपये मिळत आहे ते एका ठराविक व्यक्तीपर्यंत पोहोचवले जातात आणि त्याच्या मुळाशी आम्ही जाणार आहोत। माननीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, यांच्यापर्यंत आम्ही हा प्रश्न नेणार आहोत आणि या प्रकरण तडीस लावण्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। याची संपूर्णपणे चौकशी झाली पाहिजे अशी आमची शिर्डी महाविकास आघाडीची ठाम मागणी आहे। आपण आरोप करताना हे केलेले काही याच्यामध्ये काहीतरी भ्रष्टाचार होतोय, गेली 3 वर्षापासून हे टेंडर बीव्हीजीचं आहे आणि मग ह्या 3 वर्षामध्ये जर कॅल्क्युलेशन जर केलं तर करोडो रुपये घोटाळा झाला असं आपलं म्हणणं आहे का? आम्ही पहिल्यापासून जेव्हा सत्ताधारी गटाचे नगरसेवक हा विरोध करत होते तेव्हा आम्ही शांत बसून त्यांची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा खरंच आमच्या हातात ठोस पुरावे आले यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होत आहे हे आम्ही आमच्याकडे जे कागदपत्र उपलब्ध आहेत त्या कागदपत्राच्या आधारे आम्ही सिद्ध करणार आहोत। याची चौकशी समिती जेव्हा चौकशी सुरू होईल त्यावेळेस आम्ही हे कागदपत्र त्या चौकशी समितीसमोर सादर करू। आम्ही आजही सत्ताधारी गटाला आणि माननीय मुख्याधिकारी साहेबांना जाहीर आवाहन देतो की त्यांनी टेंडरमध्ये असलेली 14,700 रुपये रक्कम व कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये जमा होत असलेली रक्कम ही प्रसिद्धी माध्यमे असतील किंवा शिर्डीचे नागरिक असतील, नगरसेवक असतील, साईबाबा संस्थान यांच्या समोर मांडावी। निश्चितच हे काळं वेळ बाहेर आल्याशिवाय राहणार नाही। भविष्यात जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुम्ही
न्यायालयात जाणार का? या संदर्भात आमची जे कागदपत्र आहे याची जुळवाजुळव चालू आहे. हे या प्रशासनाकडून जर याला न्याय मिळाला नाही तर आम्ही निश्चितपणे औरंगाबाद खंडपीठामध्ये या संदर्भात याचिका दाखल करणार आहोत. थँक्यू. महाराष्ट्र माझा टाइम्स करिता वृत्त संकलन विभाग शिर्डी.